मी एन-सी-आर-टी बद्दल खूप वाचलं आहे किंवा खूप ऐकलं आहे आतापर्यंत. तर एन-सी-आर-टी हे बुक वाचणे आवश्यक आहे का? आणि त्याचा कितपत फायदा होतो? एन-सी-आर-टीचे बुक्स वाचणं कधीही चांगलंच. पण ते बुक्स वाचण्याचा क्रायटेरिया ठरवावा लागतो. म्हणजे साधारणपणे जर तुम्ही विचार केला, तर ते बुक्स वाचण्यासाठी आपण जसा याच्यासाठी परीक्षेसाठी टाइम बॉन्ड निश्चित केला होता का, त्याप्रमाणे इथे पण टाइम बॉन्ड करायचं की 6 ते 7 महिने याच्यामध्ये मला फक्त एनसीआरटीच वाचायचं. मग त्यात तुम्ही नोट्स काढा, काही करा, पण टाइम बॉन्ड ठरवून करा. का एनसीआरटी जर तुम्ही 2 वर्ष वाचत बसला ना, कोणी आले की सांगायचं, अरे काय करतोस? एनसीआरटी करतो, एनसीआरटी. अरे पण किती दिवस? 6 महिने, 7 महिने. 7 महिन्यात पूर्ण झाल्यानंतर एनसीआरटी तुम्ही पुढच्या अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. वाचायला हवीत का? हो, नक्कीच वाचा. पण त्याचा टाइम बॉन्ड ठरवून वाचा. त्याच्यावरती येणारे प्रश्न कसे आहेत ते बघून वाचा. म्हणजे तुम्हाला तो वाचताना ते पुस्तक तिथेच प्रश्नांची तयारी पण करता येणार आहे. प्रश्न कसा येईल, मला उत्तर कसं द्यायचंय, कुठं फसवतील, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात येणार. तर एनसीआरटी वाचलं पाहिजे. 6वी ते 12वीचे क्रमिक पुस्तक आहे ते वाचलं पाहिजे.